हॅलो फ्रेंड्स, आज आपण आउटलुकमध्ये इव्हेंट कसं तयार करायचं ते बघणार आहे. इव्हेंट तयार करण्याची एकदम सोपी मेथड आहे. न्यू आयटममध्ये जाऊन इथून अपॉइंटमेंट घ्यायचं. अपॉइंटमेंट घेतल्यानंतर इथे आपल्याला हेडिंगमध्ये दिसतं आहे बघा, टायटल बारला अपॉइंटमेंट. जर मला ह्या अपॉइंटमेंटला इव्हेंटमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर इथे आपण ऑल डे इव्हेंटवर क्लिक केलं तर ही अपॉइंटमेंट आता इव्हेंटमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. पुन्हा एकदा सांगतो, जर मी इथे बॉक्सवर क्लिक केलं तर हा इव्हेंट अपॉइंटमेंट तयार होऊन जाईल आणि जर अपॉइंटमेंटला इव्हेंट करायचं असेल तर या चेकबॉक्सवर क्लिक करावं लागेल. आता इव्हेंटमध्ये टायमिंगचे ऑप्शन लॉक झालेले असतात आणि अपॉइंटमेंटमध्ये हे ऑप्शन ऑन होऊन जातात. इव्हेंटमध्ये ते चेकबॉक्सवर क्लिक केलं तर टायमिंगचे ऑप्शन ऑफ होतात, म्हणजे इव्हेंटच्या प्रश्नामध्ये टायमिंग हा राहणार नाही. आता इव्हेंटचा एक प्रश्न पेपरामध्ये अशा प्रकारचे असतात, ते मी एक्सप्लेन करतो. एक असतो स्पोर्ट्स डे इव्हेंट. तिथे आपल्याला स्पोर्ट्स डे इव्हेंट लोकेशन सांगितलेलं असतं. तर लोकेशन जे काही पेपरात दिलेलं असेल किंवा प्रश्नामध्ये असेल ते आपल्याला लोकेशन द्यायचं आहे. तिथे स्टार्ट डेट, कोणत्या तारखेला तो इव्हेंट चालू होतो आहे आणि कोणत्या तारखेला तो इव्हेंट संपतो आहे हे आपल्याला द्यायचं असतं. त्यानंतर याला सेव्ह अँड क्लोज करावं लागेल. आपल्याला सेव्ह अँड क्लोज केलं तर त्या तारखेला ते इव्हेंट सेट होऊन जातील. हे इव्हेंट आपल्याला कॅलेंडरमध्ये दिसतील. जर असं काही आलं आपल्याला तर याला आपण स्नूज करायचं. आता कॅलेंडरमध्ये चेक करू आपण. 16 तारखेला स्पोर्ट्स डे इव्हेंट कॉलेजमध्ये आहे. 17ला पण तो इव्हेंट असेल, 18ला पण तो इव्हेंट असेल, 19ला पण तो इव्हेंट असेल, 20 तारखेला तो इव्हेंट नाही आहे, कारण की आपण 16 ते 19 असे इव्हेंट घेतलेले आहे. तर इव्हेंट सॉल्व करण्यासाठी सगळ्यात बेस्ट मेथड आहे न्यू आयटममध्ये जायचं, अपॉइंटमेंट आणि इथून तुम्ही इव्हेंट सेट करू शकता. एक सेकंड मेथड याची अशी पण आहे की तुम्ही कॅलेंडरवर क्लिक करू शकतात. कॅलेंडरवर क्लिक केल्यानंतर इथे न्यू आयटममध्ये जाऊन ऑल डे इव्हेंट अशा प्रकारे पण तुम्ही सॉल्व करू शकता. दोघीपैकी जी मेथड तुम्हाला योग्य वाटत असेल ती मेथड तुम्ही सॉल्व करण्यासाठी वापरू शकतात. या मेथडमध्ये बाय डिफॉल्ट इथे क्लिक झालेलं असतं. जर तुम्ही इथला क्लिक काढला तर तो अपॉइंटमेंट पुन्हा कन्वर्ट होऊन जाईल. म्हणजे तीच मेथड आहे ही. तर तुम्हाला जी मेथड जमत असेल त्या मेथडचा वापर करू शकतात. थँक्यू.